त्यानंतर 1833 चा चार्टर ऍक्ट आहे 20 वर्षानंतर, आणि शिक्षण संस्था सुरू करण्याची परवानगी मिळत आहे कायदा असल्यामुळे. फुलेंना शाळा काढण्याची परवानगी त्या कायद्याच्या आधारे मिळाली. जर कायदा नसला तर काढता आली नाही. आणि महात्मा फुलेंनी अपमान झाला 1840 ला, आणि 8 वर्षानंतर 21व्या वर्षी त्यांनी मुलींची पहिली शाळा किती तारखेला 1 जानेवारी 1848 होती. त्या चित्रपटात दाखवलेलं आहे आणि संशोधकांनी लिहिलेलं आहे की त्या काळामध्ये मुलींना शाळेत पाठवणं गुन्हा मानला जायचा. एक प्रसंग आहे सत्यशोधक चित्रपटात, एक पोत्यात गोणीला भरून आणलं. पोत्यात गोणी, साखरेची गोणी किंवा धान्याची गोणी, त्याच्यात त्या गोणीला टाकून असा खांद्यावर घेऊन तो शाळेत काय म्हणजे ती पोरगी बाहेर पोत्यातून बाहेर. काय अवस्था असेल तेव्हा? मुलींना शाळेत पाठवणं पाप मानलं जायचं. कोणी हा समज करून दिला होता समाजाचा उच्चवर्णीय या व्यवस्थेत. आणि त्या चित्रपटात दगड मारणारे कोण आहे, मारेकरी निवडणारे कोण आहे, ही सगळी व्यवस्था त्या सत्यशोधक चित्रपटात दाखवण्यात आली आहे. म्हणून तुम्ही पहा, तुमच्या नातलगांना सांगा, वस्तीतल्या लोकांना सांगा आणि पहा म्हणा आपला इतिहास कसा आहे आणि आपला उद्धार करता महापुरुष कोण आहे. करता कोण दिसतो आपल्याला? महात्मा फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई. आपण सहन केला. आणि महात्मा फुलेंनी